मी डॉक्टर सागर विवेक काकतकर. नाशिकमध्ये मी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आणि दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया म्हणजे आर्थ्रोस्कोपी सर्जरीजसाठी आम्ही नाशिकमध्ये सगळं आमचं हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. मी आणि माझी टीम इकडे गेल्या 6.5 वर्षांपासून सर्व्हिसेस देत आहोत आणि आता आम्ही आमच्याच हॉस्पिटलचं एक्सटेन्शन म्हणून जळगावला बघतो आहोत. दर महिन्यामध्ये तिसऱ्या गुरुवारी जळगावमध्ये आम्ही मेडिकल हॉस्पिटल ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटची ओपीडी आणि मी स्वतः त्यावेळेला असणारच आहे. ही ओपीडी चालू करण्याचा मानस आमचा आहे आणि येत्या महिन्यापासून आम्ही ते चालू करणार आहोत. 2015 साली माझं शिक्षण इन्क्लुडिंग मी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि माझ्या फेलोशिप्स माझ्या कंप्लीट झाल्या. 2015 पासून मी नाशिकमध्ये कार्यरत आहे. नाशिक सोबतच मी पुण्याला सर्जरीज करतो आणि मालेगाव धुळे येथे पण 2015 पासून सर्जरीज करतो. पियुष हॉस्पिटल रिंग रोड जळगावला पियुष हॉस्पिटलला तिसऱ्या गुरुवारी सकाळी ओपीडीला साधारण 10:30-11 वाजेपर्यंत आपण ओपीडी चालू करणार. प्रथम फी हे पियुष हॉस्पिटलशी डिस्कस केल्यानंतर आम्ही सांगू, पण साधारण 550 रुपये हे फर्स्ट कन्सल्टेशन असेल. जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आपण खुबा आणि गुडघा हे दोन्ही रिप्लेस करतो पायांमध्ये. खुब्याच्या रिप्लेसमेंटला आम्ही फक्त इम्पोर्टेड सांधे वापरतो आणि त्याच्याने साधारण 2 लाखापर्यंत एका खुब्याचा सर्व खर्च होतो मेडिसिन वगळता. आणि गुडघ्याच्या सर्जरीचं आपण पकडलं तर 1,75,000 हे आमचं नी रिप्लेसमेंटचं पॅकेज आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये नक्कीच याच्यामध्ये आपल्याला सर्जरीज करून घेता येतात की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी अमाऊंट हे पेशंटच्या खर्चातलं शेअर केलं जातं आणि त्याचा कित्येक रुग्णांना फायदा झाला आहे. मेडिक्लेम तर आहेत आमच्याकडे, जवळजवळ सगळे मेडिक्लेम्स कॅशलेस आहेत, फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. सो नशिबाने आता ज्या क्वालिटीचे जॉईंट्स आलेत आणि त्याच्यात आम्ही रोबोटिक्स वापरून आता अजून सर्जरीसाठी लागणारा वेळ कमी झालाय, कट कमी झालाय. दुसऱ्या दिवशीपासून आपण उभं राहून रुग्णाला चालताना बघतो. तिसऱ्या दिवशी जिन्याची चढ उतर करून बऱ्याच वेळेला 3 दिवसामध्ये रुग्ण घरी पण गेलेले असतात डिस्चार्ज घेऊन. एआयचा रोबोटिक्समध्ये डायरेक्टली जॉईंट रिप्लेसमेंटसाठी यूज होत नाही आहे, पण मे बी पुढच्या काही वर्षांमध्ये येईल. आता आपले जे रुग्ण आहेत इकडचे, मी ज्यांना आज मला भेटायला होते ओपीडीसाठी, यांचा हिप रिप्लेसमेंट मी केलाय. त्यांचा आज 16वाच दिवस आहे, ते आरामात जिना वगैरे चढतायत उतरतायत. सो आता मी म्हणाल तसं की हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये सर्जनपेक्षा किंवा टेक्नॉलॉजीपेक्षा त्याच्यातले जे काही कट्स ज्या पद्धतीने घेतो ह्याच्यात खूप वेगवेगळ्या पद्धतीने कट्स घेणं आता चालू झालंय. सो मी भारतभर डायरेक्ट एंटरी अप्रोच हिप रिप्लेसमेंट म्हणून आहे, स्पेशल टाईप ऑफ हिप रिप्लेसमेंट आहे, त्याचा इन्स्ट्रक्टर म्हणून जातो. आम्ही मागच्या महिन्यातच 50 पेक्षा जास्ती डायरेक्ट एंट्री हिप रिप्लेसमेंटचा आकडा पार केला, जो अजून नॉर्थ महाराष्ट्रामध्ये कुठेच झालेला नाही. सो ह्या काही पद्धतीने आपल्याला फार फास्ट रिकव्हरी होऊ शकते.